जसं तू म्हणालीस की रोमॅन्टिक सॉन्ग माझ्यासाठी तो खूप डिफिकल्ट विषय आहे कारण पण मी काय रोज करत असतो हे. माझ्यासाठी डिफिकल्ट आहे म्हणजे मी काय आपला कोण भेटला चाल चालू हो असं. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर प्राजक्ताला आजपर्यंत आपण ऐतिहासिक भूमिकेत बघितलं होतं आणि आत्ताचा लुक बघून तर कमाल. म्हणजे प्राजक्ता खरं तर ही एक कॉम्प्लिमेंट आहे तुझ्यासाठी, कारण का ऐतिहासिक लुक आणि आता डायरेक्ट गुगल आई सारखा सिनेमा. काय सांगशील की म्हणजे आपण जेव्हा ऐतिहासिक भूमिका करतो तेव्हा आपण त्या पात्रात पूर्ण असतो, उतरलेलो असतो, पण तेव्हा त्या पात्राच्या निगडीत गोष्टी घडत असतात. इथे गुगल आईच्या निमित्ताने वेगळं पण तुला काय वाटलं? खूप भारी वाटतंय. याच्या आधी मी जी भूमिका साकारली महाराणी येसुराणी साहेबांची, त्या भूमिकेसाठी तर प्रेक्षकांचं मनापासून प्रेम मिळालेलंच आहे आणि तसंच प्रेम मला या भूमिकेसाठी सुद्धा मिळेल याची मला खात्री वाटते. कारण आता या मूव्हीचा टीझर लॉन्च झाला, सॉन्ग त्याचे रिलीज झालेत आणि त्याचा रिस्पॉन्स बघता मला असं वाटतं की प्रेक्षकांनी खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला आहे. एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारणं हे मला वाटतं कलाकाराचं काम असतं. नो डाऊट महाराणी येसुराणी साहेबांची जी मी भूमिका साकारली त्याची छाप अजूनही प्रेक्षकांच्या मनावर आहे, अजूनही त्या भूमिकेनं लोक ओळखतात. पण या चित्रपटात सुद्धा महाराजांचं एक वेगळं कनेक्शन आहे, कारण आपले जे चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत आणि डिरेक्टर आहेत त्यांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि ही गोष्ट मला असं वाटतं की हीच गोष्ट मला या चित्रपटाशी कनेक्ट करून देऊ शकते आणि म्हणून मी या प्रोजेक्टला, या स्क्रिप्टला जॉईन झाले. महाराजांचाच आशीर्वाद घेऊन आम्ही या शूटिंगला सुरुवात केली आणि नो डाऊट मराठी माणसाला अभिमान वाटेल असा एक डायलॉग, असा एक सीन आपल्या या चित्रपटात शूट केलेला आहे आणि फार कमाल झालेला आहे चित्रपट. फाईट सिक्वेन्स असेल, कॉमेडी असेल, त्याच्यातली लोकेशन्स खूप कमाल आहेत. सो मला असं वाटतं की दक्षिण चित्रपट सृष्टीतल्या लोकांना आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन मराठी चित्रपट काढावा ही गोष्ट करावीशी वाटली. मला असं वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपलं भाग्य आहे एक. सो येस, खूप भारी वाटतं. तुझ्या मी कॉमेडी आणि जॉली भूमिका बघितली, ऍक्शन भूमिका आहे, ऍक्शन मूवी आहे आणि साऊथ सारखे डिरेक्टर प्रोड्युसर लागले. सो याच्यात तुला काय वेगळेपण जाणवलं की तुझ्या भूमिकेबद्दल पण आणि काम करतात? डेफिनेटली मी इतकंच सांगेन की आजपर्यंत तर मी अनेक सिनेमे केले, पण ह्यामध्ये ना माझं कॅरेक्टर पण वेगळं आहे. मी एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. म्हणजे आता तुम्हाला हळूहळू त्या सगळ्या गोष्टी कळतील. आणि त्यांनी ते डिझाईन करताना कॅरेक्टर आहे ना, ते स्वतःच कॅरेक्टर डिझाईन केलं. काय महत्वाचं काय असतं की कलाकाराची ही गोष्ट आहे. एका काय असतं, आपण कलाकार म्हणून ना, आता आपल्याला काम करायला मिळतंय, तुझ्या आवडीचं काम करायला मिळतंय म्हणून ठीक आहे. पण असे असंख्य कलाकार आहेत की ज्यांना काम करायचं असतं या या क्षेत्रामध्ये, परंतु त्यांना या क्षेत्रात काम करता येत नाही. आणि मग ना ते बिचारे काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काहीतरी नोकरी वगैरे धरतात, परंतु त्यांचं सतत बॅक ऑफ द माइंड हेच चालू असतं की यार मी पुन्हा पडद्यावरती कधी जाईन, मी काम कधी करीन, मी हे आपण सुद्धा एखाद दिवस घरी असलो तर आपल्याला असं होतं की नाही यार चल ना काहीतरी करूया, काहीतरी करूया. सो मला असं वाटतं ती ही गोष्ट आहे, ते हे पात्र आहे. आणि आमच्या दिग्दर्शकाची जी तळमळ आहे सातत्याने उत्तम काहीतरी चित्रपट करण्याचा किंवा सिनेमा करण्याचा, सो ही तळमळ त्यांनी या पात्राच्या माध्यमातून दाखवलेली आहे. आणि म्हणून मग ते पात्र किती स्ट्रगल करतं एक त्याचा सिनेमा येण्यासाठी, आणि मग त्याच्यासाठी तो वेगळ्या राज्यामध्ये जातो की चला इथे नाही मिळत आहे तर तिथे संधी मिळेल म्हणून तो तिकडे जातो. आणि तिकडे गेल्यानंतर तो अडकतो, आणि मग तो अडकल्यानंतर तो कशा पद्धतीनं त्यातून बाहेर निघतं. आणि कसं आहे ना, माणूस एकटा नाही अडकत ना, तो कुटुंबाला घेऊन अडकतो. शेवटी काय असतं की माझे बाबा जर का कुठे अडकले तर आपण त्यांना सोडून नाही देऊ शकत ना. सो म्हणून तर आपण त्याला कुटुंब म्हणतो की आपण एकत्र असतो. सो म्हणून त्याच्यामुळे सगळं माझं कुटुंब अडकतं. आणि मग त्यातून ही जी आमची छोटी मुलगी आहे लिखिता, ती कशा पद्धतीनं या कुटुंबाला बाहेर काढते किंवा हे कुटुंब कशा पद्धतीनं बाहेर येतं, ही संपूर्ण गोष्ट म्हणजे आमची गुगल आहे. खरं तर आपल्यावरती रोमॅन्टिक सॉन्ग होणं, आजपर्यंत आपण अनेकांचे रोमॅन्टिक सॉन्ग बघत आले, रील्स बघत आले, आता आपलं गाणं रील्स वर येतं, लोक आता आपलं गाणं रील्स करणार आहे. काय वाटतंय?
फार कमाल वाटतंय खरं तर. आणि आपलं जे सॉन्ग आहे मन रंगले ते तर आता इन्स्टाला ट्रेंडिंग आहे. Trending ला सो खूप भारी वाटतंय. आणि जसं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपलं सॉन्ग रिलीज व्हावं आणि ते प्रत्येकाला आवडावं, ते इन्स्टाला ट्रेंडिंगला यावं, तसंच माझंही होतं. आणि आता खूप छान वाटतंय की ते सॉन्ग लोकांना आवडलंय, ते ट्रेंडिंगला आहे. डान्सचे रील्स बनवतायत लोक, छान छान रील्स बनवतायत. सो मस्त वाटतंय. आणि जसं तू म्हणालीस की रोमॅन्टिक सॉन्ग, माझ्यासाठी तो खूप डिफिकल्ट विषय आहे. कारण पण मी काय रोज करत असतो हे, माझ्यासाठी डिफिकल्ट आहे म्हणजे मी काय आपला कोण भेटला चाल चालू हो असं. अ, मला स्पेसिफिकली जास्त स्ट्रॉंग कॅरेक्टर किंवा स्ट्रॉंग स्क्रिप्ट करायला आवडतात. आणि खूप छान एक कनेक्शन आपलं दाखवलेलं आहे फिल्ममध्ये. खूप सिम्पल लव्ह स्टोरी आहे, खूप क्यूट लव्ह स्टोरी आहे मी असं म्हणेन. आणि प्रेक्षकांना ती आवडतीये. ते सॉन्ग आता रिलीज झाल्यानंतर जो प्रेक्षकांचा रिस्पॉन्स येतोय तो बघून तर फार मस्त वाटतंय. लोकेशन्स इतके कमाल आहेत, सीन्स इतके छान सरांनी शूट केलेत. आमचे जे डीओपी आहेत किसन सागर सर, की जे खूप एक्सपिरियन्स्ड आहेत, कित्येक फिल्म्स त्यांनी केलेले आहेत आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये केलेले आहेत. सो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला हे रोमॅन्टिक सॉन्ग करता आलं. एस सागर ज्यांनी हे सॉन्ग कंपोज केलेलं आहे, त्यांनी म्युझिक दिलेलं आहे. सो मला असं वाटतं की ते खूप छान त्याचा मिलाप जुळून आला आणि आम्ही पण नक्कीच त्याच्यावर छान परफॉर्मन्स देऊ शकलो. सो खूप भारी वाटतं. आणि मी जसं म्हणाले की कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका आपल्याला साकाराव्या लागतात. सो तसंच एक रोमॅन्टिक सॉन्ग सुद्धा आहे हे. खूप मस्त वाटतंय. प्रणव, मगाशी बोलता बोलता तू म्हणालास की मी आता मस्त वाटतं, आता छान दिसलोय, म्हणजे मी अशा भूमिकेत छान दिसू शकतो त्या गाण्यांमध्ये. काय वाटतं? माझ्यामुळे नाही असेल. नाही 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 नाही, माझी कल्याणी आली आहे. सो माझं जे काही कल्याण केलंय ते माझ्या कल्याणीने केलंय. सो मी खरंच सांगतो की या सिनेमात मी छान दिसलोय. खरं तर ना आता काही सिनेमे जे आलेले आहेत हल्ली हल्लीचे, तर त्याच्यात मी पूर्वी काय होतं ना इतकं लक्ष नसायचं आपल्याकडे. आणि मग आता हळूहळू हळूहळू स्क्रीनवर बघताना मी खरं सांगतो मी कधीच असा विचार केला नव्हता की मी कधीतरी हिरो बनीन म्हणून. माझ्या डोक्यात हेच होतं की भाई आपण कॅरेक्टर आर्टिस्ट बनायचं आणि खूप पिक्चर करायचे. इधर का काम 8-10 दिन में खतम, चल ना पटकन दुसऱ्या याच्यावरती असं असे आपण हे करायचे. पण आटपाडी नाईट्समुळे म्हणा मला ती संधी मिळाली किंवा मी आधी जे नाटक केलं होतं आणि मग असे सिनेमे येत राहिले. सो मला आता असं वाटतंय की यार चल यार आपण बन सकते हिरो करून. आणि तू रीलचं म्हणालीस ना मगाशी, तर ना मला ते खूप भारी वाटतंय आता खरंच. लोक रील्स करतात वगैरे आणि मला ना नेहमी असं वाटतं की यार दुसऱ्याच्या गाण्यावरती रील्स करण्यापेक्षा ना आपल्या गाण्यावरती लोकांनी रील्स कराव्यात. आणि म्हणून मला जास्त आनंद आहे. आणि ही जसं म्हणाली की लोकेशन्स, सो मी खरं सांगू का लोकेशन अप्रतिम आहे. पण ना ह्याचं क्रेडिट जितकं आपण डीओपीला देतोय, डिरेक्टरला देतोय, तितकंच क्रेडिट आहे ना ते आमच्या प्रोड्युसरला द्यायला पाहिजे. कारण जर त्यांनी काय होतं ना की एकतर मराठी सिनेमाचा बजेट हा अतिशय लिमिटेड असतो. केरळात जाऊन आपण सॉन्ग शूट करूया आणि तेही नंबर ऑफ डेज मध्ये. सो त्याच्यासाठी लागणारे पैसे त्यांनी सांगितलं की ओके हा बजेट घ्या आणि करा. सो मला असं वाटतं हे छान दिसतंय ते त्यांच्यामुळे सुद्धा दिसतंय. सो त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि प्रेक्षकांना ही ट्रीट आहे आमच्याकडनं की तुम्ही आम्हाला नेहमीच पाहता. हे लोकेशन सुद्धा तुमच्याकडे आहेत, नवीन नवीन तुम्हाला पाहता येतील. ते एक रील नाही का असंच सुरू आहे ते कि अगर आप कहीं घूमना चाहते हो तो फटाफट अपना गूगल मॅप ऑन कीजिए और घूम के आइए. तसं मी तुम्हाला सांगतो की आता जर तुम्हाला असं फिरायचं असेल केरला, हैदराबाद आणि असे वेगळे वेगळे लोकेशन्स, तर आमच्या गुगल आई 26 तारखेला येऊन थिएटरमध्ये बसा आणि सगळे लोकेशन्स तुम्ही तिथे फिरा. नक्कीच. आणि जसं प्रणव दादा म्हणाला की लोकेशन्स खूप कमाल आहेत. सो मी असं म्हणेन की आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम त्या लोकेशनवर गेलो तर आम्ही स्वतःच त्या लोकेशनच्या प्रेमात पडलो. इतकं सुंदर ते सगळे लोकेशन्स होते. म्हणजे कोडाईकनाल म्हणून जे साऊथचं खूप फेमस असं लोकेशन आहे. सो मला असं वाटतं की आमच्या प्रोड्युसरलाच आम्ही थँक्यू म्हणू की इतकं छान त्यांनी फ्री हँड दिलं आणि म्हणून आम्ही इतक्या छान छान लोकेशनला जाऊन शूट करू शकतो. खूप धन्यवाद, खूप थँक्यू सो मच. पण प्राजक्ता, तुझे प्रेक्षक नेहमी तुझ्या प्रोजेक्टची वाट बघत असतात. सो गुगल आई नंतर प्रेक्षकांना प्राजक्ता काय सरप्राईज देणार आहे? आफ्टर दिस मूवी याच्यानंतर खूप प्रोजेक्ट्स शूट करून रेडी आहेत.
पाईपलाईन मध्ये आहेत आणि रिलीज डेटची मी सुद्धा वाट बघते आहे. आणि प्रत्येक प्रोजेक्ट वेगळा आहे. म्हणजे फौजी नावाचा एक चित्रपट आहे की जो खूप वेगळ्या धाटणीचा आहे, नावावरनच ते कळून येईल आपल्याला. मुरारबाजी नावाचा चित्रपट आहे की जो अगेन ऐतिहासिक आहे, पण तो पॅन इंडिया म्हणजे हिंदी भाषेतला मूवी आहे. सो असे वेगवेगळे प्रोजेक्ट अपकमिंग आहेत. मी आता सगळे सांगणार नाही, पण नक्कीच मी खूप चूज करून कामं घेते. म्हणजे आलेलं प्रत्येक काम मी आधी चेक करते की मला किती त्याच्यात सॅटिस्फिकेशन मिळणार आहे किंवा मला किती त्याच्यात प्रेक्षकांचं मनोरंजन करता येणार आहे. म्हणजे कुठेतरी नॉर्मल लव्ह स्टोरी केली किंवा कुठेतरी टिपिकल काम केलंय, याच्यापेक्षा मी असा विचार करते की आपण जे काम करतो तर ते प्रेक्षकांना किती लक्षात राहील आणि किती आपण त्याच्यात हार्डवर्क घेऊ शकतो. कारण मी स्वतः माझ्या लाईफमध्ये हा फॉलो करते फंडा की जिथे आपल्याला प्रामाणिकपणे कष्ट करायची संधी मिळते ना, तर ते कष्ट प्रामाणिकपणे केलेले प्रेक्षकांना लक्षात राहतात. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल मी असं म्हणेन की महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका असेल. खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.